एक मिनिट थोडंसं पत्र तुमचं हे करून घ्या म्हणजे मग करूया सुरुवात. रत्नागिरीमधील सर्व पत्रकारांना सौनीय जय भीम, जय महाराष्ट्र. आपल्या समोर येण्याचं कारण एकमेव असं आहे की 17 तारीखला 17/11/2024 रोजी नरवण येथे माझ्यावरती हल्ला झाला. मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून गेली 6 वर्ष काम करतो. या 6 वर्षामध्ये काम करत असताना इथले असणारं राजकारण, समाजकारण, आर्थिकरण, बेरोजगार, शेतकऱ्यांचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा प्रश्न, आमच्या आया बहिणींचा प्रश्न, अनेक पर्यटकांचा प्रश्न, अनेक रस्ते, पाणी, या सगळ्यांवरती मुद्द्यांवरती अभ्यास करत प्रशासन शासनाशी बोलत त्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी मांडत 6 वर्षामध्ये आमचा जो प्रामुख्याने कुणबी समाज जो आहे, त्याच्याबरोबर कुंभार समाज आहे, त्याच्याबरोबर चर्मकारपासून जे बहुजन वर्गातले लोक आहेत त्यांचा कुळ कायद्याचा प्रश्न सातत्याने मी मांडत आलो आणि त्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मी त्या परिषदेलाही बोलवलं होतं. असे असंख्य प्रश्न मी शासन दरबारी पक्षाशी असणारा इथल्या असणाऱ्या सरकारी लोकांशी मांडत असतो आणि 6 वर्षानंतर निवडणुका लागल्या माझ्या काळामध्ये आणि त्या निवडणुकीच्या पिरियडमध्ये दिनांक 26/10/2024 रोजी फणसवाडी तालुका चिपळूण येथील कळबड गाव म्हणून आहे, त्या कळबड गावामध्ये विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी प्रचाराची कोणतीही यंत्रणेची परवानगी न काढता त्या कळबड फणसवाडीमध्ये प्रचाराचं मीटिंग लावली गेली 4 गावांची. आणि त्या 4 गावामध्ये मीटिंग लावल्यानंतर त्या 4 गावाचे नागरिक आल्यानंतर तिथं असा प्रश्न आमदार साहेबांनी विचारला गेला की एवढी कमी लोक का ह्या प्रचाराच्या मीटिंगीला. त्यावेळी तिथले असणारे त्यांचे जे काही ज्यांच्यावरती लक्ष्मण कोमकर आणि त्यांच्याबरोबर अजून काही प्रकाश सोनू घाणेकर म्हणून आहेत, त्यांच्यावरती जबाबदाऱ्या टाकल्या होत्या. त्यांना विचारलं की लोक कमी का, त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही सगळ्यांना सांगितलं तुम्ही येणार आहे, परंतु लोक कमी का आली ह्या प्रश्न त्यांना उत्तर देता आलं नाही. म्हणून लागलीच विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचा चेहरा आणि यांचा विचार करण्याची जी शक्ती होती, ते जे मनुवादी मनुस्मृती बहुजनांमधल्या असणाऱ्या मागासवर्गीयांनी कोणत्या कोणत्या पद्धतीचं काम करत होते हे त्यांना बोलायचं होतं, सांगायचं होतं. आणि म्हणून तात्काळ ते म्हणाले एवढी लोक कमी का, कारण पूर्वीचे जे महार होते त्या महारांना जर वरटी सांगितली आणि ती जर वरटी सांगितल्यानंतर ते महार जेव्हा फिरायचे त्या फिरल्यानंतर एकही माणूस घरात राहायचा नाही, तो पूर्ण मिटिंगला यायचा. मग आज मिटिंगला लोक कमी का, तर याचा अर्थ असा आहे की पूर्वी तुम्ही महार होतात ते वरती हे करायचे म्हणून लोक यायचे, आज ते महाराचे बौद्ध झाले आणि म्हणून यदा कदाचित ह्या मिटिंगला उपस्थिती कमी आहे का. आणि हे तिथल्या नागरिकांनी ऐकल्यानंतर ते एकमेकांकडे बघायला लागले. कारण कोकणामध्ये अजूनही स्थानिक लेवलला
सर्व जातीपंथातील लोक एका ठिकाणी येऊन कामकाज करत असतात. मग ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, निवडणुका असो. परंतु लागलीच त्यांनी बौद्धवाडीत जाऊन ती मिटिंग कशी तरी संपवली आणि बौद्धवाडीच्या लोकांची समज काढली की आम्ही तुम्ही एक आहोत, आमच्या तुमच्यामध्ये. पण भास्कर शेठ या शेटांनी जे काय बोललंय, या शेटांनी जे काय वक्तृत्व केलंय हे खरोखर निंदनीय आहे. आपण त्यांना इथे बोलू आणि माफी मागू किंवा आपण त्यांच्याकडे जाऊ. त्यावेळी तिथल्या नागरिकांनी साफ नकार दिला. ज्या ठिकाणी शेठ बोलले, त्या शेठ जे बोलले त्या शेठना इथे यायला सांगा आणि इथे माफी मागायला लावा. नाही तर शेठचं काय खरं नाही, शेठाचं शेठ काय खरं नाही शेठांचं. आणि मग हे नागरिकांनी सांगितल्यानंतर भास्कर शेठ पण हा निरोप गेला. अक्षरशः भास्कर शेठला कोणतीही ह्या वक्तव्याची चिंता नाही, भीती नाही. कारण त्यांना हे ठाव आहे की आमच्या समाजाला किती काही बोललं तर ह्यांच्यामध्ये ऐक्य होणार नाही. हे एकात एक हात घालून येणार नाहीत. आणि मी जसं इतर समाजाला बोलतो तसं ह्या समाजाला बोललं तर काय फरक पडणार आहे. आणि म्हणून ही वाऱ्यासारखी आग लागत जातीवाचक शब्द प्रयोग केलेले जो काही हा शब्द प्रयोग आहे हा अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आगीसारखी पेट धरायला लागली 4 दिवसानंतर. तरी सुद्धा तिथले गाववाले म्हणाले की आपण इथला स्थानिक लेवलचा हा विषय इथेच मिटवण्याचा प्रयत्न करू. जर भास्कर शेठने हे ऐकलं नाही तर आम्हाला समाजापर्यंत जावं लागेल. कारण हे शब्द संपवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली हयात घालवली आणि तो शब्द मिटवण्याचा, समाप्त करण्याचा, समाधान करण्यासाठी या शब्दाचं किंवा याचं मातीमोल करण्यासाठी आयुष्य वेचलं बाबासाहेब आंबेडकरांनी. तो शब्द पुन्हा आमच्या आजच्या पिढीच्या कानावर येतोय. म्हणजेच विद्यमान भास्कर जाधवांना नक्की प्रचारात काय घडवायचं होतं आणि काय करायचं होतं हा मोठा संशोधनाचा प्रश्न आहे. मग नागरिकांनी आमच्याकडे धाव घेतली. लागलीच माझं गुढे फाट्याला कार्यालय असल्यामुळं काही मंडळी तिथं आली आणि सांगितलं की असा प्रकार झाला. मी सातत्याने तिथं त्यांच्या संपर्कात असल्यामुळं तिथल्या परिसरात तिथे मी त्यांच्या गावात गेलो, विचारपूस केली. जे मिटिंगला होते त्या मिटिंगच्या दोन्ही व्यक्तींना विचारलं की नक्की काय फॅक्ट आहे. पण त्यांनी सांगितलं की अशी अशी हकीकत आहे, परिस्थिती आहे. तिथले कोमकरांना लोकांनी जाऊन विचारलं, कोकमकरांना, त्यांनी सांगितलं की हे शेठनी बोलायला नाही पाहिजे होतं, परंतु आपण आपल्या लेवलला ते मिटून घेऊ. परंतु ते मिटलं गेलं नाही. आणि ज्यावेळी आम्हाला हे कळलं त्यावेळी आम्ही शासनाला, पोलीस यंत्रणाला तशा पद्धतीचं आम्ही पत्र दिलं आणि त्यांनाही सांगितलं की 4 दिवसामध्ये यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा अंतर्गत गुन्हा नोंदवावा. परंतु त्याकडेही पोलिसांनी कानाडोळा केला. का केला असावा? कारण एखाद्या अधिकाऱ्याकडे डोळे मोठे बेडकासारखे करून बघायचं आणि एखाद्या अधिकाऱ्याला घाबरवायचं, धक्केबुक्के द्यायचे, कुठल्याही अधिकाऱ्याला मान सन्मान द्यायचा नाही, कुठल्याही अधिकाऱ्याच्या माध्यमातून विकासक कामं करायची नाही, मी म्हणन ती पूर्व दिशा. आणि ह्या गोष्टीला घाबरून कदाचित पोलीस यंत्रणेने ह्याच्याकडं दुर्लक्ष केलं असावं. मग आमच्या हे लक्षात आलं आणि समाज म्हणून आमचं जे कर्तव्य होतं ते कर्तव्य आम्ही पार पाडण्यासाठी 12/11/2024 रोजी आम्ही मुंडन चिपळूणमध्ये आंदोलन केलं. त्या विरोधात, त्या आंदोलनामध्ये आमचा बहुजन वर्ग होता, केवळ बुद्धिस्ट वर्ग नव्हता. आणि त्याच्यामध्ये आम्ही मुंडन केलं आणि मुंडनमध्ये आम्ही सांगितलं की भास्करराव जाधव, तुम्ही जरी शेट्टा असाल तरी सुद्धा आमच्या समाजाबद्दल तुम्ही अस्पृश्य शब्द वापरता प्रचारात, आमच्या समाजाबद्दल महार शब्द वापरता, आमच्या समाजाबद्दल तुमच्या प्रचारामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या त्या ठिकाणी म्हणता मी गरुड आहे, माझ्या पाठीवर जर कावळा बसला त्याला मी संपवून टाकन. हे सगळे जे काही शब्दप्रयोग तुम्ही करताय त्यापेक्षा आमच्या समाजाला हे सांगा की तुम्ही कातळ फोडणारा, चिरे काढणारा, तुमच्यासारखा लावणी लावणारा, भलऱ्या म्हणणारा, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला अपमान वागणूक देणारा, बेरोजगारांची टिंगलटावळी करणारा, उद्योगधंदे न उभा करणारा, इथे असणारा आमच्या आया बहिणीवरचा इज्जतीचा प्रश्न ज्या चव्हाट्यात त्यावेळी पाठीवर हात ठेवून, कमरेवर हात ठेवून बोलणारा या भास्कर जाधवला आम्ही सांगितलं की बाबासाहेबांमुळे तू ज्या स्तरावर गेलात ते सांगण्याचा प्रयत्न कर नागरिकांना. आणि त्या माध्यमातून एक आंदोलनाचा इशारा असतो, आंदोलनाची एक भाषा असते, त्या भाषेतून आम्ही त्याला मुंडनचा निषेध बाळगला. आणि त्यानंतर मग आम्ही आंदोलनकर्ते कार्यकर्ते असल्यामुळे वर्गण्या काढून आम्ही कार्यकर्ते आंदोलन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी आमची ही जी काही लोक आहेत,
ह्या लोकांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाने आंदोलन छेडतो आणि आंदोलन झाल्यानंतर आम्ही पूर्व पथावर येऊन आम्ही आमचं काम करत असतो. कारण आम्ही काय मोठे ह्यांच्यासारखे धंदेवाले, मोठे बिझनेसवाले किंवा मोठे पैसेवाले नसल्यामुळे आम्ही सर्वसामान्य लोकांसारखं जीवन जगायला सुरुवात केली. आणि त्याच पिरियडमध्ये, त्याच दिवसामध्ये, त्याच संधीचा फायदा घेऊन, राग द्वेष मनात ठेवून 17/11/2024 रोजी नरवण इथून मी गावी जाणार होतो दोडवलीला. त्याच पिरियडमध्ये माझ्यावरती हल्ला करण्यात आला. त्यानंतर माझ्यावरती 11 टाके ह्या इथे गेले, काढले, म्हणजे वार केला गेला वस्त्राने. आणि हा प्रकार जेव्हा घडला त्यावेळी पोलिसांना मी सांगितलं की हा प्रकार कशामुळे घडलेला आहे, का घडलेला आहे. तरी सुद्धा आज तगायत भास्कर जाधववरती कारवाई केली गेली नाही. माझा स्पेशल आरोप आहे, माझा स्पष्ट भूमिका होती. ज्यावेळी माझी स्टेटमेंट केली गेली त्यावेळी मी स्पष्ट म्हटलं की हे सगळं कांड, हे सगळं माझ्यावरती हल्ला करण्याचं नियोजन हे विद्यमान भास्कर जाधव यांचं आहे. यांना पहिलं तात्काळ अटक करा. यांच्यावरती अॅट्रॉसिटी गेली नाही. जर अॅट्रॉसिटी केली असती तर हा प्रकार घडला नसता कोकणामध्ये. आणि अॅट्रॉसिटी नंतर आजही त्याच्यावरती कारवाई केली जात नाहीये. आणि म्हणून याच्या निषेधार्थ अख्खा रत्नागिरी जिल्हा येणाऱ्या 12/12/2024 रोजी आपल्या माध्यमातून मी विनंती करेन आमच्या समाजाला की जे शब्द बोलला गेलाय, जे शब्द जातीयवाचक बोलले गेलेत, आम्ही महार नाही आहोत. आम्ही असं ठरवलंय की जो समाजातला माणूस घरात बसून राहील तो महार असेल. आणि महार ह्या शब्दाचा अर्थ काय आहे हे बौद्ध समाजाला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून सर्रास रत्नागिरी जिल्ह्यापासून सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, मानपूर, चेंबूर, वडाळा या सर्व स्तरातील लोक भास्कर जाधव केलेल्या शब्दप्रयोगाचा निषेध बाळगण्यासाठी 12/12/2024 रोजी भास्कर जाधवचे 3 तेरा वाजवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. मला ठाव आहे कलेक्टरनी इथे मला वाटतं काहीतरी जमावबंदी लागू केली आहे. माझी हात जोडून त्यांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये जर अशी लोक राजकारणामध्ये असतील आणि आपण त्यांना पाठीशी टाकून ह्या माध्यमातून जर आपण त्यांना पाठी घालत असाल तर आज आमच्यावरती हल्ला केलाय. ही व्यक्ती कोणाचीच नाही आहे. ही व्यक्ती अधिकारी बघणार नाही, सर्वसामान्य बघणार नाही, महिला बघणार नाही, स्त्री बघणार नाही, मुलगी बघणार नाही. म्हणजे ताजं उदाहरण सांगन तर मी मागच्या टायमाला जो पूर आला त्या पुरामध्ये त्या महिलेला जे शब्दप्रयोग केलेत ते आपल्या सर्वांना अज्ञात आहेत. म्हणजे हा कोणाचा नाही आहे, हा कोणाचा राहू शकत नाही, हा कोणाचा होऊ शकत नाही. विकास कामाने बोंबाबोंब आहे. गुहागर जिल्ह्यामध्ये केवळ सभागृहात छाती ठोकाने आणि लोकांची दिशाभूल करणारं वक्तव्य करणारा भास्कर जाधवला जर थांबवायचं असेल तर त्वरित मी आपल्याला विनंती करेन शासनाला की आम्हाला तुमची जी काही अटी शर्ती आहे त्या शिथिल करावा आणि आम्हाला 1 दिवसाकरिता निषेध बाळगण्यासाठी आम्हाला मोर्चाचं परमिशन द्यावं. मोर्चाचं परमिशन घेण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न चालू आहेत. मी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या माध्यमातून एक अथांग लोकांचं उतरून ह्या शब्दाचा निषेध बाळगणार आहेत. आणि विराट मोर्चाला आपल्या माध्यमातून मी विनंती करेन बहुजन वर्गाला की केवळ एक हा बौद्ध समाजाचा विषय नाही आहे तर हा बहुजन वर्गाचा विषय आहे. आणि हा बहुजन वर्गाने एका ठिकाणी येऊन हातात हात घालून एक ताकद निर्माण करावी जेणेकरून मनुवादी मनुस्मृती समाजामध्ये जर वावरत असेल ते जागच्या जागी संपल. आणि मग आपल्याला खऱ्या अर्थानं लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उभं करता येईल. आणि म्हणून सर्वांनी या मोर्चामध्ये समाविष्ट व्हाल अशी विनंती करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. भास्कर जाधव यांनी तुमच्या आरोपावर असं म्हटलं होतं की एक तरी ऑडिओ किंवा एक तरी व्हिडिओ मला दाखवा म्हणजे हे पुरावे मी असं बोललो हे सिद्ध होईल. तर असं काही आहे का तुमच्याकडे? कसं आहे, आम्ही हेच शासनाला सांगतोय की ज्या ठिकाणी हे बोललं गेलं त्या ठिकाणी बौद्धवाडीतील 2 व्यक्ती होती. त्या व्यक्तींची स्टेटमेंट घेतली जाते आणि ती जर का स्टेटमेंट त्यांना घाबरून घेतली जाते तर आमचं म्हणणं असं की ह्यांच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल करा. आम्ही साक्षीदार कोर्टात हजर करतो. माझ्यासारख्यानी विरोध दर्शवला म्हणून मला ही परिस्थिती निर्माण झाली तर आमच्या बौद्धवाड्यामध्ये किती घाबरत असतील लोक हे साधं उदाहरण आहे. म्हणून आम्ही शासनाला विनंती करतोय, प्रशासनाला विनंती करतोय, इथलं आता काल परवा स्थापन झालेलं सरकारला विनंती करतोय की आपण यांच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल करा. आमचे साक्षीदार कोर्टात हजर राहतील आणि पुरा गाव उभा असेल त्या कोर्टामध्ये साक्षी देण्यासाठी. ह्याच्यापेक्षा जर अजून तुम्हाला जर का त्याला वाचवायचं असेल तर अनेक तुमच्याकडं मार्ग आहेत, तुम्ही वाचू शकता. पण तू समाज आणि आमच्यासारखा बहुजन वर्ग थांबणार नाही. हल्ला झाल्यानंतरला इतके दिवस घडले तरी पोलीस प्रशासनाने अजूनही एकाही
आरोपीला अटक केली नाही, काय सांगा? नाही, कसं आहे, पोलीस यंत्रणेने जेव्हा मी भेटलो, पोलीस यंत्रणेशी बोललो, तेव्हा पोलीस यंत्रणेचं म्हणणं आहे की आमचं सातत्याने शोध चालू आहे. पण ज्या व्यक्तीबद्दल आम्हाला आरोप आहे, आक्षेप आहे, ती राजकारणामध्ये बलाढ्य व्यक्ती आहे. बलाढ्य म्हणजे सगळी पदं भूषवलेली आहेत, सगळ्यांवरती त्याचा कमांड आहे, आणि ह्या व्यक्तीला का आरोपी म्हणून जमा होत नाही, हा मोठा चिंतेचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच आम्हाला हे पाऊल उचलावं लागते मोर्चाचं. तुमच्यावर जो हल्ला झाला त्यामध्ये कोण लोक होती, किती लोक होती, काय झालं होतं, तुम्ही कोणाला ओळखलत का, पाहिलं का? नाही, ती जी मोमेंट होती ती न ओळखण्याची होती, कारण जे ते गणवेश घालून आलं होतं त्याच्यामध्ये कोणीही ओळखू शकत नसतं. आणि येऊन डायरेक्ट त्यांनी हे गाव कोणतं आहे त्याच्यावर भाषण केलं, आणि दोन मिनिटं पुढे येऊन त्यांनी सटासट वार वरले. त्याच्यामुळं त्यांना मी ओळखू शकत नाही, आणि एकदम नियोजबद्ध असा हा भास्कर जाधवनी कट रचला आहे असं आम्हाला सांगावं लागेल. हा हल्ला घडवून आणला आहे असं देखील वातावरण निर्मिती त्या काळात केली, यावर तुमचं काय मत? असेल, भास्कर जाधवनी केलं असेल तसं नियोजन. किती लोक होता? मी, माझी मिसेस, माझे 2 कार्यकर्ते होते. आतमध्ये बसलो होतो आम्ही. अर्धा तास आतमध्ये बसल्यानंतर रेंज नाही म्हणून मी फोन करायला बाहेर आलो, आणि त्याचा जो हॉटेल मालक होता तोही माझ्या बरोबर ते आला. मिसेस माझी आणि माझे 2 पदाधिकारी आतमध्ये बसले होते. ते सगळं त्यांची चर्चा चालू होती निवडणुकीच्या संदर्भात. जेव्हा बाहेर आल्यानंतर मी थोडा टाइम फिरत होतो, घरी फोन केला, मुलाचे शाळेच्या बद्दल विचारत होतो, आईला फोन केला, बाकीचे लोकांचे फोन येत होते. त्या पिरियडमध्ये हा सगळा प्रसंग झाला. 3 लोक होती. एका बाईकवरती 3 जण होती. दोघं जवळ आली आणि एक बाईकवरती उभा होता. परंतु ज्या ठिकाणी होता तिथे बांध होता रस्त्यापासून, आणि थोडासा पुढे होतो मी, त्याच्यामुळे तेवढंसं काही दिसलं नाही. नंबर त्याचा फ्लॅश झाला नाही किंवा त्यांची चेहरेपट्टी ओळखू शकलो नाही, कारण पूर्ण चेहऱ्यापासून अगदी खालपर्यंत त्यांनी बांधलेलं होतं. पोलीस स्टेशनमध्ये गेलात आणि तुम्ही जेव्हा तिथून मला मग डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेले हेदवीला, पण तिथं तशी काही हे नव्हतं, औषधांचं किंवा पूरक तिथं काही सामुग्री नव्हती. म्हणून तिथून मला लगेच त्या डॉक्टरने सांगितलं की आपण गुहागरला जा. गुहागरला गेल्यानंतर मग तिथे सगळं पोलीस यंत्रणाला कळवलं गेलं. मग सगळ्या बाकीच्या गोष्टी, मग सगळे पदाधिकारी, मग सगळी लोक, तिथं मोठं हे झालं. ते कोणी सापडलं नाही अजून नाही. काळात केलं नाही जी. मग त्यावेळेला शासन प्रशासनाचे कॅमेरे पण होते. आम्हाला शासनाला तेच सांगायचं आहे की मी ते पहिलंच सांगितलं की सगळे कानून कायदे धाब्यावर बांधून ही व्यक्ती तिथे जाऊन अशा पद्धतीचं जर वक्तव्य करत असेल तर लोकशाही किती धोक्यात आहे. निवडणूक विभागाचे कॅमेरामन आहेत ते 24 तास त्यांच्याबरोबर असतात त्या काळात, आणि परमिशनच काढलं ना असा आमचा थेट आरोप आहे. हा वैयक्तिक ताकदीवरती, वैयक्तिक सगळ्या गोष्टीवरती जाऊन यांनी हा प्रचार सुरू केलेला आहे. आणि म्हणून निवडणूक अधिकाऱ्याला आमची म्हणणं आहे की यांनी आचारसंहितेचा भंग केला, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली? सर्वसामान्य उमेदवार जर गेला तर त्याला सगळं परमिशन लागतं. विभागाचे जे कर्मचारी आहेत ना त्यांच्यावरती तुम्ही काय करायला मागणी मागणार काय? मागणी मागतोय ना आम्ही. आता उद्याच्या मोर्चामध्ये आम्ही तीच मागणी मागतोय की यांनी आचारसंहितेचा भंग केला, त्याच्यावर आपण काही कारवाई केली नाही. यांनी अॅट्रॉसिटीवरती आपण काही कारवाई केली नाही. आमच्यावर हल्ला झाला ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करता? म्हणजे नक्की कोणत्या दिशेला महाराष्ट्र घेऊन जायचं आपल्याला, हा मोठा प्रश्न. सरकारमधल्या कुठल्या व्यक्तीशी तुम्ही चर्चा केलीत का या संदर्भात? पोलीस यंत्रणेशी चालू आहे चर्चा. सरकारमध्ये आता स्थापन झालंय, त्याच्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशी मी काल, माझ्या पक्षप्रमुख आहेत त्यांच्याशी हे सगळं 6 डिसेंबरच्या दिवशी सकाळी 10:15 मी चर्चा केली आणि त्यांना सविस्तर सगळं सांगितलं. साहेबांचा आदेश आहे कोणत्याही परिस्थितीत मोर्चा थांबवायचा नाही, तो मोर्चा काढायचा तुम्ही, तरच हा निषेध मी मानल. दुसरी गोष्ट, कुणी कोणते कानून लावायचे, कुणी कोणते कारवाई करायच्या ते त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला आमचा न्याय हक्क मागायचा आहे, आम्हाला आमचा अधिकार मागायचा आहे, आम्हाला आमचा असणारा अन्याय दूर करायचा आहे, म्हणून आम्हाला मोर्चात उतरावं लागेल. आणि त्या मोर्चाचं नेतृत्व सुजातदादा आंबेडकर करणार आहेत. कारण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं नियोजन वेगळं असल्यामुळं, आम्ही अचानक ही तारीख ठरवल्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की सुजातदादा आंबेडकर आहे हे या मोर्चाचं नेतृत्व सांभाळायला येणार आहेत. अण्णा, हा मोर्चा कुठे असणार आहे आणि परमिशन तुम्ही मागताय प्रशासनाकडे, पण आता तो हे चालू असताना परमिशन नाकारली, तुम्ही मोर्चा तर काढण्यासाठी थांबत आहात? मोर्चा हा निघणार, कोण किती आलं तरी सुद्धा ह्या गोष्टीचा निषेध बाळगण्यासाठी मी, माझा मिसेस, माझा मुलगा, आम्ही तीन जरी
या मैदानात मोर्चा करणार यशस्वी, आणि त्या मोर्चामध्ये यशस्वी होण्यासाठी आम्ही 3 जण मैदानात असणार आहे. समाजाने कितपत यायचं आहे, कितपत यांच्या गुन्ह्याला अडकणार की नाही अडकणार, भीतीपोटी घरात बसणार, कारण मी महार नाही, त्याच्यामुळं मला मैदानात उतरणं हे माझी ड्युटी आहे, माझं कर्तव्य आहे, ते मी करणार. कुठे असणार आहे मोर्चा? हा मोर्चा चिपळूण, म्हणजे मी जिथून राहतो गुढेफाटा चिपळूण इथून निघणार आणि तो येणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बहादूर शेख नाक्याच्या तिथे, आणि तिथून सगळे चालत DYSP ऑफिसच्या वरती कार्यालयावरती जाणार आणि तिथे थांबणार. तिथे आमचं निवेदन सादर करणार. जे निवेदन आहे ते निवेदन गेल्यानंतर मार्गदर्शन होईल आणि मग तिथे समाप्ती होईल मोर्चाची. तुम्ही परवानगी जी मागितली ती कशा प्रकारची मागितली, काय त्याच्यामध्ये मोर्चाच योग्य ते परवानगी द्यावे अशी विनंती आम्ही केलेली आहे. कारण तुम्ही 3 असाल तर तुम्हाला परवानगीची गरज नाही. बरोबर आहे. कारण 5 जणांपेक्षा जास्त लोक जाऊ शकतात. बरोबर. पूर्ण बहुजन वर्ग येईल ह्याच्यामध्ये, मला गॅरंटी आहे, मला विश्वास आहे, मला खात्री आहे की माझ्यावर हल्ला झाला नसून हा बहुजन वर्गावरती हल्ला झालेला आहे, आणि अशा व्यक्तीच्या विचाराला गाडण्यासाठी आम्हाला बहुजन वर्ग एका ठिकाणी येईल आणि या मोर्चात समाविष्ट होईल अशी माझी विश्वास आहे, खात्री आहे. सर, प्रशासनाने जर का परवानगी दिली नाही तर पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका सांगितलं ना, आम्ही मोर्चा हा करणारच, मोर्चा हा होणारच. निवेदन बघूया.